इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभाग संचलित उल्हासनगर येथील महिला व बाल सुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना 27 ऑगस्ट रोजी घडली। यापैकी 4 मुली पोलिसांच्या ताब्यात परत मिळाल्या असून 2 मुलींचा शोध अद्याप सुरू आहे। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीही या सुधारगृहातून 8 मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पलायन केले होते। त्यामुळे सुधारगृहाच्या सुरक्षेवर आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सुधारगृह तहसीलदार कार्यालयाशेजारीच असून तेथे अनाथ आणि भिक्षेकरी तसेच विविध गुन्हेगारी प्रकरणातून सुटका केलेल्या 18 वर्षाखालील मुलींना ठेवले जाते। त्यांना राहण्याची, जेवणाची व कायदेशीर मदतीची सोय करण्याची जबाबदारी या सुधारगृहाची आहे। तथापि पलायन केलेल्या मुलींनी परत आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून आम्ही आपल्या घरी निघालो असे सांगितले। मात्र यामागे केवळ घराची ओढ नसून सुधारगृहातील अनेक गैरसोयी उघड झाल्या आहेत। मुलींनी सुधारगृहातील अस्वच्छता, महिला अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने अतिरिक्त काम करून घेणे अशा गंभीर तक्रारी केल्या आहेत। इतकेच नव्हे तर बालविवाह प्रकरणातील एका मुलीच्या पालकांकडून तिला परत नेण्यासाठी लाच मागण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे। उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी माहिती देताना सांगितले की दुपारच्या वेळी सुरक्षा रक्षक जेवणासाठी गेले असताना मुलींनी मुख्य प्रवेशद्वाराची चावी घेऊन पलायन केले। दरम्यान अल्पवयीन मुलींच्या सलग पलायनाच्या घटनेमुळे सुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासन व महिला बाल विकास विभागाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे। नमस्कार, हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचं महिला बाल सुधारगृह आहे। त्याच्यातून 6 मुलींचं एक 15 दिवसापूर्वी पलायन झालं होतं। तर त्यामध्ये आपण एकूण 4 मुलींना जे आहे ते डिटेक्ट करायला आपल्याला यश आलेलं आहे आणि संबंधितांची रवानगी आहे ते बाल सुधारगृहाला आपण केलेली आहे। आणखी 2 मुलींचा शोध जो आहे तो सुरू आहे। सर, या मुली काय पडून गेल्या होत्या, काय सांगितलं जेव्हा? त्यांना राहण्याची तिथे इच्छा नव्हती, आईवडिलांकडे जाण्याची इच्छा होती, त्या अनुषंगाने त्या पळून गेलेल्या आहेत। काय गैरसोय वगैरे होते असं काही समोर आलं? तसं काय समोर आलेलं नाही। त्यांना घरची आठवण येत असल्या कारणाने त्या निघून गेलेल्या आहेत। तर या आधी 8 मुली भिंत ओलांडून गेल्या होत्या, त्या संदर्भात सुरक्षा यंत्रणेबाबत काय आपण हे केलं? त्याच्यामध्ये पूर्ण आपण वॉल कंपाऊंड, CCTV जे आहेत ते संबंधित यंत्रणेने केलेले आहे आणि त्यात आणखी आपण सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत।